नमस्कार, प्रज्ञास वर्ल्ड मध्ये आपलं स्वागत आहे. सकाळी सकाळी हा चेहरा नाही पाहिला तर मग काय पाहिलं? मग सकाळी सकाळी मी हा चेहरा पाहिला आणि असं हिरवगार असं टूथपेस्ट घेतलं, ब्रश केला आणि लवकर फ्रेश झाले, कारण की आज आम्हाला जायचं होतं झेंडावंदनसाठी. भारत माता की जय करत आज आम्ही निघालो एका शाळेमध्ये, कारण की आज होती 26 जानेवारी. मग इथं छोट्या मुलांच्या शाळेमध्ये आम्ही गेलो. तिथेही सुंदर मुलं छान छान सजली होती आणि यांचा डान्स चालू होता. मस्त आम्ही त्यांच्या छोट्या छोट्यांचा डान्स एन्जॉय केला. मग रोहित काका आणि वीरूने भारत माता की जय अशा घोषणा दिल्या आणि आम्ही पुढे आलो हिंजवडी चौकमध्ये. हिंजवडी चौकमध्ये इथे शाळेतली मुलं जमली होती आणि इथे मस्त ढोलताशा पथक आलेलं. मुलं मुली मस्तपैकी हे ढोलताशा पथक होतं आणि छान ते ढोलताशा वाजवत होते. मग नंतर आम्ही घरी आल्यानंतर कोण आलं बघा, आजोबा, माझे पप्पा. वीर त्यांना बघून खुश झाला आणि माझे पप्पा मला बघून खुश होण्याच्या ऐवजी वीरूलाच बघून आधी खुश झाले आणि त्याला आधी घेतलं. मग काय, जाऊ दे. आम्ही आलो घरा आतमध्ये. मग माझ्या पप्पांनी छानपैकी अशी देवपूजा केली आणि त्यांनी दिला मला मम्मीने पाठवलेला खाऊ फरसाण, हे गुळाचे वळे लाडू, नंतर तिळगुळ, चुडे आणि एवढा डबा भरून परत एकदा सुंठवडा. माझा आता मॉर्निंग ड्रिंक कॅन्सल आणि आता सकाळी सकाळी हे खावं लागेल. मम्मी बनवली छानपैकी इडली. इडलीचा नाश्ता झाला, विरूचा पण नाश्ता झाला आणि विरू ना माझ्या मोबाईलचा कव्हर घेऊन खेळत बसला. त्यानंतर परत विरूला खाली आणलं आणि विरू त्याच्या मोठ्या बाबांसोबत ना शतपावली करत होता, ती पण उड्या मारत. मग त्यानंतर आज बाबांनी जरा स्वच्छता मोहीम हाती घेतली होती. एक मुलगा हाताशी घेऊन त्याच्याकडनं बाबा सगळ्या घराची क्लिनिंग करून घेत होते आणि नंतर मी पण करून घेत होते. मग नंतर विरूला मी केलं फ्रेश. विरू झाला फ्रेश आणि त्यानंतर माझ्या पप्पांचं विकास भैया त्यांचं जेवण झालं आणि विरूने ताव मारायला चालू केला त्याच्या आई आजीने पाठवलेला चिक्कूवरती. विरू एकदम मस्तपैकी जास्त चिक्कू खात होता आणि असं सगळं तोंड चिकट करून चिक्कूचा आनंद घेत होता. नंतर मग मी गेले माझ्या पप्पांजवळ, विरूला दिलं त्याच्या बाबांकडे आणि मी बसले माझ्या पप्पांसोबत. नंतर विरूने थोडा वेळ आराम केला आणि त्याच्या बाबांसोबत थोडासा ॲज युजल दंगामस्ती केला. मग दंगामस्ती झाल्यानंतर परत विरू बसला खाण्यासाठी. मग माझ्या पप्पांनी त्याला मस्तपैकी ढिंचाक करत जरा टाइमपास करत त्याला असं करत खेळवलं. पप्पा काय आज विरूला सोडत नव्हते आणि विरू काय पप्पांना सोडत नव्हता. नंतर पप्पांनी ज्ञानेश्वरी बाबांना गिफ्ट केली आणि पप्पा जायची वेळ आली. विरूला पण समजलं की आता आपले आजोबा निघणार आहेत म्हणून विरू काय त्यांना सोडायला तयार नव्हता. विरू इव्हन माझ्याकडे पण यायला तयार नव्हता. पण काय करणार, पप्पांना पुढे जायचं होतं. नंतर पप्पा गेले अंबाजोगाईला. मग विरूने घेतला थोडासा आराम. मग विरू उठायच्या मी वाट पाहत होतो, कारण की आम्हाला जायचं होतं बाहेर. सो विरू उठला आणि ॲज युजल आम्ही निघालो. हे आहे बघा हिंजवडीच्या तिथं मेट्रोचं ब्रिज, आणखीन पूर्ण नाही झालं. मग आलो आम्ही इकडे पिंपरी मार्केटमध्ये. थोडं डेकोरेशनचं सामान घ्यायचं होतं. मग विरूला लागली भूक. मग विरूने गाडीमध्ये जेवण केलं आणि मग काय एकदा पोटोपा झाल्यावर विरू मस्तपैकी गाडीमध्ये आराम करत बसला. मग आम्ही केली आमची खरेदी आणि आलो घरी. विरूची झाली होती झोप, विरू झाला होता फ्रेश, पण मी फुल ऑन थकलेली होते. मग काय, हे पधारो मारो देश सारखी पगडी विरूच्या डोक्यावर ठेवत टाइमपास करत मी टाइमपास केला. त्यानंतर मला लागली भूक आणि छानपैकी मी बनवला डोसा. डोसा आणि चटणी, मस्तपैकी मजा आग्या झालं. मग त्यानंतर आलो विरूच्या रात्रीच्या जेवणाची वेळ. मग विरूला मी बनवली खिचडी आणि आम्ही गेलो एका ठिकाणी. आलो आम्ही हुलाळ काकूंच्या घरी. या आहेत अमृता वहिनी आणि पल्लवी वहिनी यांच्या घरी होते हळद कुंकाचा कार्यक्रम. आणि या आहेत आमच्या हुलावळे काकू, माहेशमती साम्राज्य. काकूंची मी एकदम लाडकी आहे. या आहेत काकूंची नातरुंड, त्यांचं होतं बोरनान. मग आम्ही सगळ्यांना केलं बाय. आलो घरी आणि परत गेलो इकडे सुप्रियाकडे. मग सुप्रियाने मस्तपैकी कस्टर्ड केलं होतं. मग तिच्या घरी तिळगुळ घेतला आम्ही आणि सुप्रियाला बाय बाय केलं. सुप्रिया पण अंबाजोगाईचीच आहे. मग घरी आल्यानंतर विरू असा ॲज युजल पाण्याला धरून उभारून आपला एका हातामध्ये गुंदरुबा घेतलेला आणि त्याचं खेळणं चालू होतं.
मग मी गेले इकडे अर्चनाताईंकडे, माझं स्टिचिंगचं काम होतं यांच्याकडे. मग इकडे अर्चनाताईंच्या घरी आल्यानंतर मी विचार केला, अरे एवढ्या छोट्याशा जागेत लोक कसं ऍडजस्ट करतात आणि किती खुश राहतात. आपण किती कंप्लेंट करतो, हे नाही ते नाही हे नाही, पण खरंच यांच्याकडनं काही शिकायला पाहिजे. मग मी घरी आले आणि वीरू तोपर्यंत झोपलेला होता. मग काय, असा झाला आमचा दिवस. तुम्हाला कसा वाटला त्यामुळे नक्की कळवा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट.